हिंगोलीच्या दाबडी परिसरामधील काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान देखील या केळी बागेचं झालेलं आहे आणि याच केळी बागेतून या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते दादा सायंकाळी अवकाळी वादळी वारा आला आणि किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं, एकंदरीत तुमची शेतीमध्ये किती झाडं होते आणि किती खर्च लागला होता आणि किती उत्पन्न मिळायला पाहिजे होतं, काय अपेक्षित आहे? माझी केळीची बाग ही 2000 बुडांची होती, तर खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान आहे आणि यामध्ये सरकारने थोडं लक्ष दिली पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बघितलं पाहिजे. नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. तुम्ही जे आश्वासन देता ते नुसतं शेतकऱ्याला असं आश्वासन देऊन चालणार नाही. शेतकरी खूप आज अडचणीत फसला आहे. त्यांनी आत्महत्या करावी की काय करावं हे म्हणजे असं सुचत नाही त्यांना. आज बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेत, पण शेतकऱ्याच्या पिकाचे थोडी पण भाव नाही आहेत. खताचे भाव वाढले आहेत, सगळे कीटकनाशकाचे भाव वाढलेले आहेत. तर शेतकऱ्यांनी काय करावं हे खूप मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही बाकीकडे जे इन्व्हेस्टमेंट करता खूप सारं, तर ते इकडे इन्व्हेस्टमेंट थोडं फास्ट मध्ये झालं पाहिजे. शेतकऱ्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. तर ही अपेक्षा आहे की आमचं नुकसान आम्हाला भरून दिलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी नुकसान भरून दिलं पाहिजे अशी देखील मागणी आहे शेतकऱ्यांची. तुमच्या शेतामध्ये किती बाग आहे, किती झाड आहेत, किती नुकसान झाली, काय अपेक्षित आहे? आता हे केळीची बाग 4-5 लाखाची बाग आहे. याची कमीत कमी 10 ते 15 लाख 20 लाखाची नुकसान झालेली आहे. खताचे भाव कुठल्या कुठे गेलेले आहेत, खतं मिळेना, सगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान आहे. सरकारनं जरा लक्ष द्यावं या गोष्टीवर. आपण म्हणालात की या ठिकाणी जे अवकाळी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असते, सरकार इकडे काही लक्ष देत नाही. सध्या काय अपेक्षित आहे सरकारकडून तुम्हाला आणि कशी नुकसान झालेली आहे? सरकारकडून नुसते अपेक्षा ठेवायचं काम आहे, पण आजपर्यंत सरकारनं कोणत्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. मग ते विद्यार्थीच्या पेपर फुटीचं प्रकरण असो, महागाईचं असो, बेरोजगारीचं असो, की शेतकऱ्यांच्या मालाचं असो, भाववाढीचं. आता मला सांगा तुम्ही, आता ही तर नैसर्गिक हानी आहे, ही सरकारच्या हातात नाही, पण जे सरकारच्या हातात आहे ते सुद्धा सरकारनं शेतकऱ्यांना किंवा इतर मजूरदार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी मजूर इतर वर्ग जो असेल, या सगळ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. दाबडी परिसरामध्ये किती शेतकऱ्यांचं या ठिकाणी केळी बागेचं नुकसान झालेलं आहे आणि काय प्रशासनाला मागणी असणार? गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी सुद्धा संपूर्ण या परिसरातल्या लोकांचं नुकसान झालं होतं आणि यावर्षी सुद्धा माझ्या गावातल्या दाभडी परिसरातल्या जवळपास 10 लोकांचं जमीन सगळं भुईसपाट, केळीच्या बागा संपूर्ण भुईसपाट झालेले. आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांचं 10 ते 15 लाख रुपयाचं नुकसान झालंय. त्यांनी स्वतःच्या लेकराला कधी रुपया दिला नसेल एवढे कष्ट या बागेसाठी लावलेत. खताचे खर्च काय भाव झालेत आज बघा तुम्ही. यावर्षी खताचे भाव सुद्धा वाढले, तर तुमचे कीटकनाशकचे भाव वाढले आणि नेमकं पीक आलं की पिकाचे भाव तर कधीच वाढत नसतात. सोयाबीनचा भाव आज 7,000वर गेलाय आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं 4,000ला कोणी विचारित नव्हतं. हे सगळं सरकारची निष्क्रियता आहे. शेतकरी राजा म्हणायचं आणि त्या राजाला पायाखाली घालायचं काम जर कोण करत असेल तर सरकार करायले. म्हणून सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. माझे या शेतकऱ्यांना सुद्धा एक आव्हान आहे की आपण या जे सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध आपल्याला एक दिवस रस्त्यावर यावं लागणार आहे आणि याची जागा याला दाखवावं लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी जे दाभडी परिसरामधील केळी बागेचं प्रचंड नुकसान देखील झालेले आहे. अनेक बागा ज्या आहेत ते नस्तनाबूत झालेल्या आहेत. तळहाताच्या फोडासारखं जमलेलं हे जे केळीची बाग आहे आता काढणीला आलेली आहे. खरं म्हणजे या केळीला चांगला दर देखील यावर्षी मिळत आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील केळी बाग हे जे केळी आहेत ते इराकला देखील जात आहे. परंतु आता सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आज घडीला शेतकरी मेटाकुटीला आल्याचं देखील या ठिकाणी दिसत आहे. म्हणून प्रशासनानं शेतीच्या बांधावर येऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, दाभडी, हिंगोली.